नमस्कार मित्रांनो, विसरू नको तू मला या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुधाकर आणि बयो यांच्यातील वादाने. सुधाकर मुद्दाम वच्चीला सांगतो की सूर्या कुठे गेला आहे काही माहीत नाही, पण मी त्याला शोधायला माझी माणसं पाठवली आहेत. यावरून चिडून वच्ची त्याला धमकी देते की माझ्या हातात हे बघ, आधीच तुला सांगते, संध्याकाळपर्यंत सूर्या कुठे भेटला हे जर कळलं, रिपोर्ट मला मिळाला नाही ना, तर तुझे दोघे हात उरणार नाही. सुधाकर तिला विश्वासात सांगतो की तितक्यात तिथे सूर्या येतो. सूर्या सांगतो की ऑफिस कामासाठी आणि फाईल जमा करायला कार्यालयात गेलो होतो. त्याच वेळी तिथे भाई येतात. सूर्या वेळेचं कारण सांगून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो, पण खरं तर सूर्याने ती फाईल आधीच वैदेहीकडे नेलेली असते. वैदेही मॅडम, तुम्ही खूप निर्मळ मनाच्या आहात, तुमच्या हाताने या फाईलला हळद कुंकू लावा म्हणजे काम निर्विघ्न पार पडेल, असं सांगून सूर्याने तिच्याकडून पूजा करून घेतलेली असते. घरी भाई सूर्याकडून ती फाईल घेतात आणि देवाजवळ ठेवायला सांगतात. वच्ची जेव्हा फाईल देवाजवळ ठेवते तेव्हा तिला त्यावर आधीच हळदी कुंकू लावलेलं दिसतं. सुधाकर लगेच बयोच्या कानात सांगतो की सूर्याने ही फाईल तुझ्या आधी त्या पोरीकडे नेली नसावी ना. यावरून बयोचा पारा चढतो. ती रागाने ती फाईल टेबलावर ठेवते. तेव्हा फाईलमधून एक कागद खाली पडतो. तो कागद दुसरं काही नसून वैदेहीने काढलेलं हॉस्पिटलचं चित्र असतं. भाईंच्या मनात शंका येते की सूर्याने हे लहान मुलासारखं चित्र या फाईलमध्ये का ठेवलं असावं, पण ते जास्त काही न बोलता फाईल घेऊन निघून जातात. दुसऱ्या बाजूला वैदेही हॉस्पिटलमध्ये तिचं हरवलेलं चित्र शोधत असते. तितक्यात तिची मैत्रीण सलू तिला सांगते की अगं, NGOकडून जी मंजुरी मिळाल्याचा मेसेज आला आहे ना, तू घरी जाऊन ती आनंदाची बातमी सांग की आत्तीला आणि बाबांना तुझ्या. मी चित्र शोधते वैदू. तेव्हा वैदेही बोलते की सले, अगं ते खूप महत्त्वाचं चित्र आहे, आत्ताच हरवायचं होतं का. तेव्हा सलू बोलते की अगं मी शोधते, जा तू घरी जाऊन सांग. वैदेही आनंदाने घरी जाते आणि तिच्या घरी जाते. दरम्यान तेवढ्यात सूर्या इकडे प्रचंड आनंदात असतो. तो त्यांच्या मित्रांना सांगत असतो की आज संध्याकाळी त्या डॉक्टर मॅडमला माझ्या मनातील गोष्ट सांगायची. सूर्या वैदेहीला फोन करतो आणि बोलतो की संध्याकाळीची वेळेवर भेटायचं आहे ना, विसरला नाहीत ना. तेव्हा वैदेही बोलते की नाही, विसरली नाही आहे. तेव्हा सूर्या बोलतो की नाही, कसं आहे ना, माझ्या बायकोला टाईम टू टाईम आवडतं, तिला लेट झालेलं चालत नाही. तेव्हा वैदू बोलते की मलाही असं वेळेवरच येण्याचं, सगळ्या गोष्टी मी वेळेवरच करते आणि मी वेळेवर येते म्हणून. आणि वैदेही घरी जाऊन खूप आनंदी असते आणि तिच्या आत्याला आणि बाबाला NGOने दिलेल्या मंजुरीची बातमी सांगत असते आणि खूप खुश असते. इकडे संध्याकाळी सूर्याचे मित्र ऑफिसमध्ये इतकं सुंदर सजवतात की खास काहीतरी सरप्राईजसाठी ते छान सजवलेलं असतं. लाल फुगे, सगळं काही छान छान सजवून ठेवलेलं असतं त्यांनी ऑफिस. आणि तिथे आरसा असतो, त्या आरशावर लाल कपडा झाकून ठेवलेला असतो. संध्याकाळी वैदेही सगळं झाल्यावर वैदेही मस्त छान तयारी करून संध्याकाळी सूर्याच्या ऑफिसमध्ये येते आणि बघते तर काय, ते सगळीकडे अंधार असतो. ती सूर्याला हाका मारत असते की सूर्या, सूर्या कुठे गेला हा, आणि ते अंधार काय. तितक्यात सूर्या मागून येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवतो. वैदेही थोडी घाबरते. ती सजावट पाहून विचारते की कोण येणार आहे का. सूर्या सांगतो, हो, माझी होणारी बायको येणार आहे ना, म्हणून सजावट केली. त्यावर वैदेहीने उत्सुकतेने विचारते, कुठे आहे तुझी बायको. तेव्हा सूर्या वैदेहीला हळूच फिरवतो. आरशावरचं लाल कापड बाजूला सारतो आणि आरशाकडे बोट दाखवून प्रेमाने म्हणतो, डॉक्टर मॅडम, तुम्हाला बघायची होती ना माझी बायको कोण आहे, तर ही आहे माझी होणारी बायको. आरशात स्वतःला पाहून वैदेही खूप लाजते आणि सूर्या तिच्याकडे एकटक पाहत राहतो. आणि इथेच आजचा रोमांचक एपिसोड संपतो. तुम्हाला आजचा एपिसोड रिव्ह्यू कसा वाटला. वैदेही आता सूर्याच्या प्रेमाचा स्वीकार करेल का. वच्चीला सूर्याच्या या प्लॅनबद्दल कळल्यावर ती काय करेल. मालिकेचे असेच नवनवीन अपडेट, ट्विस्ट आणि एपिसोड रिव्ह्यू सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.